नमो नमः. आपण या चलचित्राच्या दोन दोन चलचित्र आपण पब्लिश करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण संस्कृत भारतीच्या कोविद पुस्तकाच्या संस्कृत भारतीचं कोविद पुस्तक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या सुक्तीज आहेत, पहिल्या 10 पाठ आहेत. त्या 10 पाठांच्या सुरुवातीला सगळ्या सुक्ती आहेत, 10 सुक्ती आहेत. तर 5 सुक्ती एका चलचित्रामध्ये 5 आणि दुसऱ्या चलचित्रामध्ये 5 अशा सुक्ती आपण पाहणार आहोत. सो आपण सुरुवात करूया. स्लाइड शेअर कर, म्हणजे प्रेझेंट करते. ओके. सो सुक्ती छोट्या छोट्या असतात. सुविचार सुक्ती इत्युक्ते सुविचारः मराठी भाषां वयं वदामः सुविचारः. सो पहिल्या 5 सुक्ती छोट्या छोट्या सुक्ती, म्हणजे सुक्ती असतात छोट्या, पण त्याचा अर्थ फार महत्वाचा असतो किंवा अतिशय गूढ अर्थ किंवा त्याच्यामध्ये असतो. ओके. सो पहिल्या 5 पाठाच्या सुक्ती आपण बघणार आहोत. आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः. म्हणजे काय, आधी आपण बघूया की नो नो इति नः योग भद्रा हे विसर्गस्य उत व अभवत अनंतरम गुडसंधी. तो नः ही द्वितीय आहे. अस्मच्ची म्हणजे आम्हाला प्राप्त हो. ओके. अस्मच्ची द्वितीय बहुवचन आहे. भद्राः इत्युक्ते चांगले, अतिशय सुविचार. क्रतवः. क्रतवः मध्ये क्रतु इति ह्रस्वोकारान्त प्रातिपदिकमस्ति, तस्य प्रथमा बहुवचनमस्ति. क्रतवः म्हणजे क्रतु ह्याचा मूळ अर्थ होतो हेतू. हं? किंतु हेतू म्हणजे शुद्ध विचार असं आपण म्हणूया. ज्या ज्या हेतूनी आपण काम करतो, ज्या सद्विचाराने आपण काम करतो, ते विचार. ओके. यंतु या धातू आहे. प्रथम पुरुष बहुवचन, लटलकार. आणि विश्वतः म्हणजे सर्वत्र किंवा सर्व बाजूंनी. त्यामुळे आपण ह्याला असं म्हणू शकतो, ह्याचा अन्वय सद्विचारान सद्भावनाः च किंवा सद्विचाराः च वयं सर्वे सर्वतः प्राप्नुयुः. सगळीकडून आपल्याला प्राप्त होत. अस्माकं समीपे सद्विचारान सर्वदा आगच्छेयुः इति ऋग्वेदः उच्यते. आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे सर्व बाजूंनी किंवा सर्व विश्वाच्या सर्व कानाकोपऱ्यातून आपल्याकडे सद्विचार आमच्याकडे येवोत. अशी एक सुक्ती आहे. आणि या व्हिडिओच्या प्रारंभी मी सांगू इच्छित होते की हे प्रेझेंटेशन्स किंवा हे PDF बनवण्यासाठी मला आमच्या बॅचमधल्या मीना शहा भगिनी आहेत आमच्या, त्यांची आम्हाला खूप सहाय्यता झाली. सो त्यांचे मी धन्यवाद मानू इच्छिते. अशा प्रकारे आपण उपक्रम राबवत असतो, जेणेकरून आता कोविड बॅचमध्ये असलेल्या, नंतर कोविड परीक्षा देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. सो धन्यवाद मीना भगिनी. असेच आपण उपक्रम करत राहू. असो. आणि तुम्हाला सुद्धा हे उपक्रम आवडत असतील तर या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या व्हिडिओजना कमेंट टाकायला विसरू नका. म्हणजे जास्तीत जास्त जितके लाईक आणि कमेंट पडतात तितके ते व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचू शकतात. असो. सो एक सुक्ती आपण बघितली की सद्विचार किंवा चांगले विचार, चांगले हेतू, हेतू, चांगले विचार हे सर्व बाजूंनी आमच्याकडे येवोत. विश्वाच्या कानाकोपऱ्यातून आमच्याकडे येवोत. असं एक किंवा यान्तु इति, क्षम्यतां, यान्तु इति या धातू आहे. तू ताम अंतू, म्हणजे लोट लकार आहे, त्यामुळे प्रथम पुरुष बहुवचन. त्यामुळे तुम्ही येवोत अशी एक प्रकारची आज्ञा आहे किंवा एक प्रकारचा आमचा अट्टहास आहे, आग्रह आहे. म्हणजे आपण जर काही पॉझिटिव्ह विचार, अफर्मेटिव्ह विचार जर केले कंटिन्युअसली तर तसंच घडतं. सो सर्व बाजूंनी विश्वाच्या सर्व बाजूंनी, सर्व दिशांमधून, सर्व कानाकोपऱ्यांमधून आमच्याकडे शुद्ध विचार किंवा शुद्ध हेतू आमच्याकडे येवोत. अशी एक प्रकारची आज्ञा किंवा एक प्रकारचं अफर्मेशन इथे आहे. पुढे बघूया आपण. द्वितीय पाठाची सूक्ती आहे. महीयांस प्रकृत्या मितभाषिणः. आता इथे महीयांसह आहे. थोडासा टंकण दोष आहे. महीयांसह, महीयांसमध्ये महीयस हा सकारांत धातू आहे. त्यामुळे सॉरी, धातू नाही, सकारांत प्रातिपदिकम असते. म्हणजे त्याचा अर्थ होतो महान व्यक्ती किंवा मोठे विद्वज्जन. महीयांस इति त्याचं प्रथमा बहुवचन आहे. महीयांसः प्रकृत्या मितभाषिणः. मितभाषिणः.
आता प्रकृती आहे ती तृतीया एकवचन असते. म्हणजे मोठी लोक किंवा मोठी माणसं ही स्वभावतःच प्रकृतीनेच मितभाषिण भाषिण म्हणजे बोलणारे आणि मित म्हणजे अल्प बोलणारे असतात. ओके. तर तुम्ही अन्वय असं लिहू शकता किंवा संस्कृतमध्ये जर सांगायचं असेल तर तर महतां सज्जनां च स्वभाव मितभाषी अस्ति. हं? मोठ्या लोकांचा स्वभाव हा मितभाषी असाच असतो. ते आवश्यकम् अस्ति चेत उपदेशं कुर्वन्ति अथवा वदन्ति. आवश्यक असेल तेव्हाच आणि तितकेच बोलतात. योग्य समये योग्यम वदती सम्यक वदती. योग्य समय किंवा यथावकाश ज्या वेळेला जे बोलायला हवं जे अपेक्षित असतं तेच ते बोलतात. प्रकृत्या महापुरुषाः मीतम एव भाषन्ते. हं? की मूळतः त्यांचा स्वभावच असतो की फार बोलत बसलेत, नको त्या ठिकाणी नको ते बोलत बसलेत, असं त्यांचं कधीच नसतं. योग्य ठिकाणी योग्य वेळी आणि योग्य तेवढंच ते बोलतात. सो ही झाली दुसऱ्या पाठाची सूक्ती. आपण तिसऱ्या पाठाकडे वळूया. महाजनस्य संपर्कः कस्य नोन्नतिकारकः. हं. आता इथे महाजनस्य अकारांत आहे पुल्लिंग, षष्ठी एकवचन. संपर्कः प्रथमा एकवचन. कस्य षष्ठी एकवचन. न उन्नतिकारकः इथे गुणसंधी झालेला आहे. न योग उन्नतिकारकः गुणसंधी आहे तिथे. म्हणजे महाजनांचा संपर्क कोणासाठी उन्नतिकारक किंवा प्रगतिशील असत नाही. महाजनस्य संपर्क म्हणजे त्यांच्याशी असणारा संबंध कोणासाठी किंवा कस्य उन्नतिकारक असत नाही. म्हणजे सर्वांसाठीच असतो. असा एक प्रश्न इथे विचारलाय. श्रेष्ठ जनस्य संगतीः सज्जनस्य सहवासः वा सर्वेषां कृते उन्नतिकारकः एव अस्ति. श्रेष्ठ लोकांची त्यांच्याशी संबंध किंवा त्यांची संगती किंवा सज्जनांचा सहवास हा सर्वांसाठी प्रगतिकारक उन्नतिकारक असाच असतो. उत्तमजनस्य संबंधेन सर्वेषामपि समृद्धीः निश्चयेन भवति. म्हणजे उत्तम लोकांच्या, श्रेष्ठ जनांच्या, महान लोकांच्या बरोबर राहिल्याने किंवा त्यांच्याशी संबंध ठेवल्याने सर्वांचीच समृद्धी निश्चिततया किंवा निश्चितपणे त्यांची समृद्धी किंवा प्रगती त्यांची होतेच असं त्यांना इथे म्हणायचं आहे. किंवा किंवा महाजनाच्या संपर्काने कोणाची उन्नती होत नाही तर सर्वांचीच होते. अशा प्रकारे आपण चौथ्या ह्याचा पण इथे कंप्लीट केलेला आहे. पुढे आहे चतुर्थ पाठ. यान्ति न्याय प्रवृत्तस्य त्रियंचोपि सहाय्यता. आता इथे यान्ति या धातू आहे. लटलकार प्रथम पुरुष एकवचन. न्याय प्रवृत्तस्य षष्ठी एकवचन. तिर्यंचोपि तिर्यक योग च योग अपि. हा एकच मिनिट. तिर्यंचो तिर्यक तिर्यंचो अपि सहाय्यता असं तिथे एक संधी झालेला आहे. तिर्यंक असं आहे ते तिर्यंक. त्याच्यामुळे काय म्हणू आपण त्याला, चा जो अनुनासिक आहे च च च ङ तो य तिथे आले आहे. परसवर्ण संधी आहे. त्यामुळे तिथे संधी आहे आणि अपि अवग्रह आहे. पूर्वरूप संधी आहे. त्यांना काय म्हणायचंय की न्याय प्रवृत्तस्य म्हणजे न्याय मार्गावर चालण्यासाठी जो प्रवृत्त झाला आहे त्याच्यासाठी तिर्यंक इत्युक्ते पक्षी किंवा पशुपक्षी जे तिर्यक जातात, तिर्यक गतीने जातात म्हणून त्याला तिर्यंगम असं म्हणतात. जे जे सरळ चालत नाहीत, जे तिर्यक असे पक्षी बघा असे वाकडे वाकडे उडत असतात किंवा तिर्यक गतीने जाणारे असतात म्हणून त्याला तिर्यंकम असं म्हणतात. सो जो मनुष्य न्याय प्रवृत्त झालेला आहे किंवा न्याय मार्गावर चालत आहे त्याच्यासाठी त्याची सहाय्यता किंवा त्याची मदत हे पक्षी सुद्धा करतात. ये न्याय मार्गेण धर्म मार्गेण वा गच्छन्ति तेषां सहाय्यं प्राणिनः अपि कुर्वन्ति. आता काही प्राणी सुद्धा असतात, पशुपक्षी सुद्धा असतात जे तिर्यक गतीने चालतात. तर जे न्यायमार्गाने धर्ममार्गाने जातात त्यांची सहाय्यता तिर्यक गतीने जाणारे सुद्धा करतात. धर्ममार्गे प्रवृत्तिः अस्ति चेत् पशुपक्षिणः अपि साहाय्यं कुर्वन्ति इति रामायणे लिखितम् अस्ति. म्हणजे हा मूळतः रामायणात घेतलेला आहे. जेव्हा रामाला सीतेचा शोध घ्यायचा होता त्यावेळेला पशुपक्ष्यांनी प्राण्यांनी सगळ्यांनी मदत केली कारण तो स्वतःच्या पत्नीला शोधायला चालला होता, रावणाचा वध करण्यासाठी चालला होता, धर्मासाठी चालला होता.
सो धर्ममार्गामध्ये जो प्रवृत्त झालेला आहे त्याच्यासाठी पशुपक्षी, तिर्यंक. आणि तिर्यक ह्याचा अर्थ आणखीन एक असा अर्थ होतो की तिर्यंक मध्ये दुष्ट सुद्धा. म्हणजे ज्यांची वृत्ती ही सरळ नाही आहे, ज्यांची वृत्ती ही तिरपी आहे, म्हणजे कोल्हा लांडगा वगैरे असे असतात बघा, काही धूर्त प्राणी असतात की जे सरळ साधे आपलं शिकार करायची आणि खायचं अशी त्यांची वृत्ती नसते, किंवा सरळ साधे नसतात, ते थोडेसे धूत कावेबाज असे असतात. सो तिर्यंक ह्या शब्दाचा अर्थ हा असा पण घेतला जातो की जे सरळ किंवा साधं जीवन जगत नाहीत, किंवा घुबड वगैरे आहे, गिधाड आहेत. गिधाड तुम्हाला पाहिजे, पक्षीराज गिधाड. त्याच्यानंतर पक्षीराज नाही, तर गिधाड वगैरे असे आहेत की जे त्यांची त्यांची मती किंवा त्यांची बुद्धी थोडीशी तिर्यंक असते. तर ते सुद्धा म्हणजे सर्व लोक, जो धर्ममार्गावर प्रवृत्त झालेला आहे त्याला सर्व लोक किंवा सर्व पशुपक्षी प्राणी त्याला मदत करतात, असं इथे त्यांना म्हणायचं आहे. आता आपण 5व्या पाठाचं बघूया. अलक्ष्मी राविशत्येन शत्येनम शयानमलसं नरम. इथे अलक्ष्मी बरोबर आहे. ते पुस्तकात थोडीशी टंकण दोष आहे तिथे. तुम्ही करून घेऊ शकता, हे बरोबर आहे. अलक्ष्मी रावी शत्येनम शयानमलसं नरम. आता इथे संधी आहे अलक्ष्मी ही. आविशत्येनम, इथे विसर्गस्य रेफः अभवत्. आविशती योग एनम मध्ये यण संधी आहे. शयानमलसं नरम. म्हणजे अलक्ष्मी ही म्हणजे अलक्ष्मी, लक्ष्मीची बहीण आहे अलक्ष्मी, दरिद्रता वगैरे. ती आविशती, ती येते कोणाला, कोणाकडे येते. आविशती विषधातू गत्यर्थक नाहीये, परंतु त्याला उपसर्ग लागल्यामुळे तो गत्यर्थक त्याचा अर्थ झालेला आहे. हं? किंवा असते, येते. त्यामुळे एनम गत्यर्थ धातू आहे म्हणून बाकीच्या सगळ्यांची द्वितीया झालेली आहे. आपण म्हणतो ना ग्रामम गच्छती, ग्रामे गच्छती नाही म्हणत, ग्रामम गच्छती. गत्यर्थ धातू कृते द्वितीया भवती, म्हणून तिथे एनम शयानमलसम नरम सगळ्यांची द्वितीय आहे. सो एनम, एनम म्हणजे ह्या. शयानमलसम म्हणजे शयान इति शी शेते धातूचा हे आहे, शानचपत्ती आहे. प्रथम पुरुष प्रथमा एकवचन. शयानम सॉरी द्वितीया एकवचन. शयानम अलसम नरम. शयानम अलसम मध्ये वर्णमेलन आहे, संहिता असते. शयानम अलसम म्हणजे झोपा काढत असलेल्या. शानच प्रत्यय. शी शेते आत्मनेपदी धातू म्हणून शानच प्रत्यय. झोपा काढत असलेल्या अलसम आळशी माणसाकडे येते. म्हणजे जो मनुष्य झोपा काढत आळस करत असतो त्याच्याकडे अलक्ष्मी प्रवेश करते, त्याच्या घरामध्ये अलक्ष्मीचा प्रवेश होतो. यह सदैव निद्राम करोती कोपी कार्यम न करोती सह अलसः. म्हणजे जो सदैव निद्रा करत असतो, झोपलेला असतो, आळस करत असतो, तो आळशी मनुष्य. तस्य गृहे सदा दरिद्रता वसती. त्याच्याकडे नेहमी दरिद्रता किंवा अलक्ष्मी असते. सर्वदा स्वपंतः मनुष्यस्य गृहम दारिद्र्यस्य अधिदेवता अलक्ष्मी प्रविशती. म्हणजे नेहमी झोपणाऱ्या मनुष्य, स्वपंतः इति षष्ठी एकवचन. त्यामुळे झोपणाऱ्या मनुष्याच्या घरी दारिद्र्याची अधिदेवता जी अलक्ष्मी आहे तिचा प्रवेश होतो. हं? असं आपल्याला इथे आपण 5 हे कंप्लीट केलेले आहेत, 5 सुक्तीच. त्यामुळे आपण पुढच्या वेळेला आपण स्टॉप शेअर करते. पुढच्या वेळेला आपण 6 ते 10 या पाठांमधल्या सुक्ती आणि त्याचा अर्थ बघण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला हा जर उपक्रम आवडत असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा, जेणेकरून जितके लाईक्स आणि कमेंट्स असतात तितके ते व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच, जर तुमची इच्छा असेल आपल्याबरोबर इतर कोविडच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा व्हावा, तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच हा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. जर काही फीडबॅक्स असतील तर तेही तुम्ही देऊ शकता. धन्यवाद.